बेस्टनं यंदा बोनस देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे सर्व कर्मचारी आजपासून संपावर जाण्याची शक्यता आहे। बेस्टचा तोटा 2350 कोटींवर गेलाय, त्यामुळे यंदा बोनस देणं शक्य नसल्याचं बेस्टचे व्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितलंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय। मात्र कर्मचारी संपावर गेलेच तर त्यांच्या विरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा बेस्ट प्रशासनानं दिलाय। आज मध्यरात्रीपासून बेस्ट परिवहनचे 42,000 तर विद्युतचे 8,000 कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे। बेस्टची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे यंदा बोनस देणं शक्य होणार नसल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं असलं तरी सुद्धा आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र जरी ते संपावर गेले तर मेस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जाते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय अधिक माहिती आहे, काय परिणाम होऊ शकतात? बेस्ट कर्मचारी जे मुंबई महापालिकेच्या बेस्ट विभागातील विद्युत आणि परिवहन असे जवळपास 50,000 कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बोनसची मागणी केली होती। गेल्या 3 वर्षापासून त्यांना बोनस मिळाला नाही, तर किमान यावर्षी तरी बोनस मिळावा अशी त्यांची रास्त मागणी होती। परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईची असल्यामुळे बेस्ट प्रशासनानं बोनस देण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे हे सर्व जे कर्मचारी आहेत ते संपावर जाण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्रीपासून हा जो संप आहे तो सुरू होऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच हा जो संप आहे तो मुंबईकरांना अत्यंत हालाकीचं हे सामोरे जाऊ शकतं आणि अत्यंत एक प्रकारे मुंबई महापालिका जे कर्ज दिलेलं आहे बेस्टला, तर त्याचं जरी व्याज जरी दिलं बिनव्याजी घेत दिलं तरी हा जो बेस्टचा बोनस आहे तो दिला जाईल अशी शक्यता आहे। परंतु मुंबई महापालिका या संदर्भात कुठलाही निर्णय घेत नाही आहे आणि एकंदरीतच हा संप जो आहे तो आज संध्याकाळपासून लागू होण्याची शक्यता आहे। धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची शक्यता आहे। यंदा दिवाळीमध्ये बोनस न मिळणार असल्यामुळे त्यांनी हा संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र व्यवस्थापकांनी संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशाराही दिलेला आहे, ते म्हणजे त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।